असा ग्राउंडही नाही, मस्त ऑर्गनाइज केले. मी पुढच्या वर्षी कॉल नाही आला तर मी स्वतःहून कॉल करी कोणाला तरी, नक्की इथे येईन. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज रायगड प्रीमियर लीग रबर एडिशन पर्व पहिले याचा 5वा दिवस आहे. त्याच्यामध्ये 4 टीम खेळणार आहेत. त्याच 4 टीममध्ये आज माझी टीमसुद्धा खेळणार आहे, जिचं नाव आहे आयन्स 11 कोळखे. तर टोटल 4 टीममध्ये सेकंड टीम आहे सूरज पाटीलची, थर्ड टीम आहे मोन्याची म्हणजे अक्षय पाटील अलिबागवाला, आणि चौथी टीम असणार आहे जी माझ्या अगेन्स्ट खेळणार आहे सेकंड मॅच, ती म्हणजे परेश ठाकूर दुतुम. पण त्याचे स्पॉन्सर्स आहेत I11 ओवे, ज्यांनी नुकतीच रायगड प्रीमियर लीग जी 4था पर्व होता ते आयोजित केलं होतं. तर नक्कीच आज आयकॉनमध्ये माझ्या संघामध्ये खेळणार आहे थॉमस डायस, सेकंड सूरज पाटीलच्या संघामध्ये खेळणार आहे सुहास पवार, थर्ड जी मोन्याची टीम आहे त्याच्यामध्ये खेळणार आहे मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयश कदम, आणि चौथी टीम आहे ती म्हणजे परेश ठाकूर जी माझ्या अगेन्स्ट खेळणार आहे, तिच्यामध्ये आहे अय्यूब शेख. सो आता मी ग्राउंडवर पोहोचलो आहे आणि आतमध्ये पहिलीच मॅच चालू आहे. मला टॉससाठी बोलवलं आहे, परंतु मी व्लॉग बनवण्यासाठी थोडा थांबलो इथे. चला तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवरती नेतो. आजचं वातावरण पण खूप पावसाचा दिसतोय, कारण की लगातार 3 दिवस लगातार पाऊस पडतोय आणि खूप चांगले रन पण होत आहेत इथे, कारण की अक्षय पवारच्या काल टीमने 116 रनचा टार्गेट समोरच्या टीमला दिला होता. सो चला डायरेक्ट ग्राउंडवरती जाऊया. तर आतमध्ये मॅच चालू आहे पहिली. त्याच्यामध्ये बॅटिंग मला वाटतं मोन्याची टीम करते आणि मोन्याची टीम फिल्डिंग करते पहिली, आणि मी चाललो आता सर्व कपडे घ्यायला. त्याच्या मॅचला लेट आहे ना, काल इकडे तिकडे पळ नुसता तुझा तो काय बॅस्टियन कॅन्सल करणं झाल्या झाला सारखा पळाल ते इकडे हसत मी आलो, तुला दिसत नाही. तर इथे आलेले आहेत आमचे कपडे. आकाश दादा घे पटापट, चल आपली साईज. चॅम्पियन्स स्पोर्टची बॅग आहे. अरे संस्कारची होती ना. चालते आज 2 बॅग घ्या. ते बॅटची चॉईस कशी होती? ती वाली जड झाली. हिटरला नसेल टाकली. अरे मग यांना त्या दिवशी नेली असती ना या अक्षयच्या मुलावर. सो आमची पहिली मॅच आता चालू होणार आहे. पहिली मॅच संपते, आमची सेकंड मॅच आहे. त्याच्यामध्ये आमचा जो आयकॉन आहे तो थॉमस डायस तो आलेला आहे इथे. थॉमस भाई कैसे हो सर? बढ़िया. तो कैसा लग रहा है ये जो माहौल बन गया? बहुत अच्छा. पहला टूर्नामेंट रायगढ़ में रबर बॉल अच्छा लग रहा है, क्योंकि बाकी अच्छा लग रहा है, ग्राउंड भी अच्छा है, खेलने मजा आएगा. तो ये है अपने आइकॉन. देखते हैं अभी इनके कितने 50s होते हैं. चलिए यहाँ पर चांस मिलेंगे. वाइड पण मारला ना. 12 रनों की जरूरत. व्हाट अ मैच, आउटस्टैंडिंग मैच, कमाल का ये मैच चलता हुआ. सर वो मैच का आनंद लेने के लिए स्टूडियो का आपका स्वागत है. इस बार भी आप सबके होने का प्रयास जरूर किया है. दूसरा चाहिए था, एक ही गन इंपॉर्टेंट है, दूसरी की कोशिश. इस बार काफी खेल रही है जरूर. दूसरा रन छोड़कर डाला तुरंत बल्लेबाजी करते हैं जब समय पुणे कशाला रन आउट व्हायचा. भरोसा जताया है. शायद ये भी सोच होगी कि जो बच्चों ने गेंद कप्तान खेल सके, लेकिन उससे पहले देखेंगे 3 चेंडू 5 धावा. आइकॉन की भूमिका क्या है? 8वीं चाल बॉल के नीचे मैच हो रहा है. दूसरी की कोशिश कर लीजिए. इसमें उठाओ तो फायदा नहीं मिलेगा. बहुत सारी शुभकामनाएं. 2 गेंदें 3 की जरूरत. तर पहिला सामना इथे संपलेला आहे आणि आमची आता बॅटिंग आहे.
थॉमस डायस आणि आकाश तारेकर जाणार ओपनिंगला, बॉल चेक करतात. आणि हा आहे सिक्सरचा रायगड प्रीमियर लीगसाठी बनवलेला स्विंग बॉल. हा आहे आमचा पहिल्या मॅचचा अपोजिट संघ. परेश ठाकूर त्याला सर्व काही डिस्कस करतात बघा. आणि इथे संघ जिंकला. एकदम मस्त मॅच झाली. कशी मॅच होती सर? हो सर, मॅच कशी होती? एक नंबर मॅच. तर मित्रांनो, माझे 2 मॅच झालेले आहेत आणि मी झालो क्वालिफाय सुपर 12साठी. आणि इथे लढाई चालू आहे. गडबड होईल यांची वाटते. तर आपल्यासोबत अंगद पाटील, त्याची उद्या मॅच आहे. तर काय वाटतं अंगद तुला, उद्याचा परफॉर्मन्स काय असेल पोरांचा तुझे? चांगलाच करण्याचा प्रयत्न करू. नक्की का? जसे तुम्ही जिंकले आम्हाला पण जिंकायला पाहिजे. हे बाबा, मी लय बेकार बॉलिंग टाकले काहीच. मी बॉलिंगचं बोललोच नाही. पहिल्या मॅचला 20 बॉल टाकलेत मी. 20 बॉल 2 बॉल बोलले. नक्की नक्की जिंकायला पाहिजे आपली. तर अंगदच्या टीममध्ये सर्व लेजंड प्लेयर आहेत आपल्या. पनवेल रायगडचे पूर्ण योगेश दादा आहे, विकी भोईर आयकॉन आहे, स्वतः अंगद पाटील, उस्मान पटेल आणि कोण आहे अजून? रोहित पाटील, रितेश पाटील. नाही रोहित नाही, रितेश आहे. म्हणजे एकदम डेंजर बॅट्समॅन आहेत, भीती वाटेल असे. पण एवढ्या बॅट्समॅनना जर बॅटिंग आली हारलं तुम्ही. तर गाईज तुम्ही बघू शकता, लाईव्हला जर बघितला असाल तर मी खूप सुंदर असे 2 6 मारलेत. नैन्य काय रे बोलतात. तर आता इथे दुसरी मॅच चालू आहे मित्रांनो. मी आहे लुजर मॅच चालू आहे. त्याच्यापैकी बॅटिंग सेक्शनमध्ये हा नाव्याचा मनीष, हा वाघिली वाडाचा प्रतीक सुरते. तर काय वाटतं तुला, या मॅचमध्ये काय गडबड होईल? आता 3 ओव्हरमध्ये 47 धावा झाल्या आहेत. अजून आम्हाला अपेक्षा आहे का 3 ओव्हरमध्ये अजून 40-45 झाले तर आमचा चांगला स्कोर होईल. माझ्यासारखी बॅटिंग करणारे पाहिजेत. पण विशालदा पण आपल्यासोबत जॉईन झाला. ज्यांनी बॉलिंग टाकले ना मयूरनी, नक्कीच बघण्यासारखी. या ज्या मध्ये पॅच मध्ये बोलतो बॉल जो टाकेल त्याच्या कानपडात द्यायला पाहिजे. नक्कीच मी मॅच मध्ये ना रोमांचकता आणायचा प्रयत्न केला. कारण की 104 झालेल्या 1 साइड जिंकलो असतो आम्ही. ओनरला अटॅक यायची वेळ आली काय हे रोजचे महत्वाचं 2 जिंकलो आम्ही. तर म्हणे तुम्हाला झालं 47 आणि पाहिजेत आता किती 50. अजून 45-50 आले तर आमचा चांगला स्कोर होईल. माझ्यासारखी बॅटिंग करणारा पाठवायला लागतील. बघू आता काय होते. सूरज पण चांगला. बघितलं का तुम्ही माझं पावसातलं 6 बघितलं? गाईज लाईक करा, शेअर करा. फ्लिक शॉट होता. एक नंबर डेंजर ना. कोणताच नाही अजून बघितलं. ऍक्च्युली जशी मी पहिल्या मॅचला वर टाकली ना, मला वरती जायची इच्छा नव्हती. जशी बॅटिंग केली ना तेव्हा माझी मान वरती झाली. हो नाही तर वाट लावलीच ते. बॅटिंग आली का तुम्हाला? आयला ना बॅटिंग पण आहे. तर सलग 4थ्या दिवशी आपल्याला व्हेज बिर्याणीचा टोप संपलेला दिसतोय. बिर्याणी लवर आहे सर्व ग्राउंडवरती. सर आपल्या बिझी आहेत व्हिडिओजमध्ये. एल्टो सलग 4थ्या दिवशी बिर्याणी खायची वेळ आली मित्रा. काय करणार, आपले स्पॉन्सर जास्त आहेत आपल्याला. बिर्याणी लवर आहेत का आयोजक आपले? आणि आपल्यासोबत कुणाल पण आहे. कुणाल माझा मित्र बघा गाईज. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅचला पेटव बघ. त्या बॅटिंग मिनी पण मारून टाकला. आता तूच राहिलेलास. क्योंकि ये क्रिकेट खेल ही ऐसा है. विकेट कीपर होते नीचे. मनीष वहां से विराम करता है, कोई गलती नहीं. और आखिरकार ये पहली साझेदारी टीम को भी 64 बने स्कोर कार्ड के ऊपर 70 का लक्ष्य. 6 रनों की जरूरत. बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था. रन लेना चाहते हैं, सिंगल वहां पर विकेट कीपर दौड़े जरूर. और थोड़ा सा खराब यहाँ पर थ्रो नजर आता हुआ. कलेक्टिंग भी थोड़ी सी खराब हुई. माउंट लाइन के नजदीक वहां पर आर्यन ने गेंद को रोका. तब तक 2 रन जरूर. स्टार्ट तर दिली ती परेश रनआउट नाही होत तर मला वाटतं 1 ओव्हर ठेवून परेशने मारले असते रन ते. कारण की आणि सर्वात पहिले रायगड क्रिकेटमध्ये मला पहिल्या दादांनी बोलवलं ऐकून त्यांचा मी आभार आहे. आणि असं ऑर्गनायझेशन कुठे जास्त करून होत नाही. असा ग्राउंडही नाही. मस्त ऑर्गनायझर केले. मी पुढच्या वर्षी कॉल नाही आला तर मी स्वतःहून कॉल करी कोणाला तरी नक्की इथे येईल. क्या बात आहे. अप्रतिम आयुब शेख होते या ठिकाणी ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. आणि 50 मारत तर आयुब शेख डेफिनेटली तुला कॉल येतीलच, त्याबद्दल काही शंका नाहीये. चला भरपूर लांबून अलिबाग संघ. त्याला माहिती आहे रायगड प्रीमियर लीगच पडते. रायगड इज कॉल बट आदर्श पडला. टॉस जिंकलाय. आदर्श पडला. पोहोचवा मोन्या. आदर्श पडला. परफॉर्मन्स या मॅच मध्ये खूप चांगला वाटला. मॅच जिंकलो आणि असंच नेक्स्ट मॅचचा परफॉर्मन्स द्या. कुठेतरी चुका झाल्या होत्या. चेंजेस व्हेरी इम्पॉर्टंट होतं. आणि पण या मॅच मध्ये काय चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील आम्हाला?
बघू एक दोन प्लेयर चेंज करून आता सेमच टीम खेळू, कारण ही मागची मॅच जिंकलो आम्ही, तर ही पण सेम टीम खेळून आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि लास्ट मॅच आहे तर चांगलाच प्रयत्न करू. आदर्श गावचा खेळाडू परेश पाटील म्हणून त्याचे मार्क बनला. राऊंड विकेट पहिला बॉल पुऱ्या टाकला होता, त्याला दुसरा बॉल श्रेयस त्याचंही आक्रमण अप्रतिम आत्मविश्वास या इनिंग मध्ये आपण पाहिला. आदर्श पाटील या खेळाडूचा आणि तमाम प्रेक्षकांची मान्यवरांची पण मानवता पाहायला मिळेल का? बरं तयार श्रेयस कदम राणेशंकर बाबा घुमायला तो बाहेर षटकार तो खेळाडू श्रेयस कदम जोरदार धावल्या खेळाडूसाठी 100+ रन वैयक्तिक राहिल्या या स्पर्धेमध्ये. श्रेयस कदम या खेळाडूच्या नावावरती म्हणजे या क्षणाला विकेट महिलाकडे झाला 108 धावा 108 एक गडी बॉल 108 अजून 4 बॉलला कार्यकर लोकल बॉल या मैदानावरचा वहां पर शांत रखना चाहिए. गेंद को खेला है के ऊपर से आयुब शेख के बल्ले से 6 रन. मित्रांनो आपल्या सोबत आहे टकण्या, जो पारगाव गावाचा एक उभारता सितारा आहे. यंग जनरेशन मधली डावी फळी रवी भगत पाहुणे आपले सन्माननीय डॉक्टर उर्फ पारगाव गावचेच आहेत सुपुत्र. तर रविवारी लवकर यायच्या लवकर. तर प्रफुल्ल पाटील तुम्हाला कसं वाटतंय? प्रफुल्ल मोकल ए प्रफुल्ल मोकल ए बाळा ए माझ्या सोन ए पेळ्या ए चकुळ्या फॉर्म का नाही भरला ए माझा राजा ए. तो हमारे थोड़ी सी पाँव में कोई अंदर जाकर नो चाहिए खींचा मार क्रैम्प आए इसकी वजह से उन्हें गेंदबाजी के लिए निकाला गया. पकड़ी है 2000 का इनाम है, नहीं है 4 रन. दूसरा टीम का सम्मान यहाँ से किया जाएगा. इस बार आपवारी का अपना ठोका है, सीधा लैंड होगा लंबा के ऊपर से 6 रन. विकेट के लिए लाया गया था कुना को, लेकिन उनको रास्ता दिखा दिया है बाउंड्री के बाद 6 रन. बेहतरीन छक्का जरूर मिला है. अपनी गेंद के ऊपर विकेट भेजे नहीं सिग्नल मिलेगा. तो चलिए इसी के साथ सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है. हार्दिक अभिनंदन युवराज पाटिल एंड टीम ओनर चित्रलेखा पाटिल, आपका हार्दिक अभिनंदन. वेलप्लेट बाबा वेलप्लेट. हार्डलक जिंकला असता जरा जास्त रन दिला रे, जास्त रन झाले. स्टार्ट पण तुझ्यावर लावून स्टार्ट झाला ना रे, त्यांना कॉन्फिडन्स वाढला त्यांचा. जाऊ दे नेक्स्ट इयर येशील ना माझ्या टीम मध्ये येशील का कोणाच्यात? नो पेमेंट न देता आम्ही नक्की ना. कसं वाटलं तुला मॅच केलं? विकेट कसा माहोल कसा होता? परफेक्ट मॅच वाटतं नाही का? फायनल डे ला पब्लिक आकी भरल 100% एक नंबर आहे. ट्रॉफी घेण्यासाठी सेकंड टीम झाली क्वालिफाय. युवी अभिनंदन टीम युबी स्पोर्ट्स अलिबाग. दमदार परफॉर्मन्स राहिला या. सर आपल्या सोबत आहेत कुणाल तारेकर. तर 3 बॉलचा एक्सपिरियन्स सांगा तुमचा कसा होता? अभिदादा पाटील हावऱ्यासारखा धाव आहे, हावऱ्यासारखा 2000. तुला काय एक्सपेक्ट होता? 3 बॉल दिलेत, काय करेल काय नाही? त्याचा 1 बाउन्स बघितलाच नाही तू अजून. पाहायला मिळाला आदर्श या खेळाडूचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. युट्यूब ब्लॉगर तुम्ही कुणाल या ठिकाणी कुणाल आणि त्यांच्या समेत मयूरला पाहता. युवी कसं वाटतं तुला? क्वालिफाय झालाय
सॅटर्डेला माझ्याशी पंगा घेतोय तू, माझ्या टीमशी. सुपर 6ला तुम्ही आमच्याकडे हारणार. आपली लागणारच नाही पण सुपर 6ला. आपली आता डायरेक्ट वरतीच भेटणार आपण. अरे पहिले क्वालिफाय हो पुढे झालं. एक दिवसाच होत. आम्ही इझी झालो. यस 7 रन झाला, 4 रन टॅलेंट. स्पीडवर झाला. हाय आपला युवी ज्याने संघ ऑफकोर्स यार ऑफकोर्स रायगडचा किंग मयूर वाघमारे. युवीच्या समोर सांग जरा. युवी समोर सांग. युवी जरा मला हलक्यात घेतोय. युवीला सांग जरा. बोल जरा युवीला सांग. आमच्या सोबतची लोक तरी अपोजिट मध्ये म्हणजे तुमच्या राणा हार्डलक काय ना करता क्वालिफाय झाल्याबद्दल हार्डलक. हा कर ना 100%. तर हा आहे टीमचा कर्णधार लांब लचक 7.5 फुटाचा मोन्या. नक्की का नक्की. तर आपल्या सोबत आहे श्रेयस कदम ज्याने टुर्नामेंट मध्ये 100 मारलेत. 100 म्हणजे टोटल पूर्ण गाडी तुला भेटली असती पण ऍक्च्युअल रूल नुसार ती नाही रूल नुसार ती फक्त रायगडवाल्या नाही आयकॉनला नाही. आयकॉनला स्पेशल गिफ्ट आहे. कसं वाटलं तुला विकेट मजा येते का बॅटिंगला. अरे पण पाऊस पडला का जास्त रन होता तिथं म्हणजे तुला अजून आता प्रॉपर आली किती बॉल खालीवरती होत नाही. तुम्ही सेकंड मॅच फसले कुठं माहितीये का. आदर्शची मुलाखत घेतो. कसं वाटतं मग शेवटच्या मॅचला प्रेशर मध्ये 50 केल्या. मला जाम म्हणजे खेळलं तुला जरी तुम्ही बसवलाच बॉल चांगलाच म्हणजे लागला तुझे चांगला कुठं लाल बिल झालाय का. तेव्हापासून मला कॉन्फिडन्स झाला की मी मारू शकतो. आणि मी असंच मी बोललो पण तिथं मी मारला नसता ना तर बॅटीला लागला नसता. तुम्ही मला कॉन्फिडन्स दिला तुझे चांगलाच लागला तिथून मला कॉन्फिडन्स दिसते बॉल दिसतंय ना. मजा येतं बॅटिंग करायला लागायला लागल्यावर कसं मजा येतं. मग तुला माझं 2 6 कसं वाटलं. मजा आली ना. तर काय आशा होती एकतरी विकेट घेईल. 3 बॉल दिले. खरं सांगतोय मी विकेटलाच गेलो होतो. तो बॅट्समॅनची सेटिंग पण लावली होती. आता मला विकेट दे 1000 तुला देतोय पण तो बोलतो मला पण रील्स काढायचे. रील्सनी गेम केले तुझे. तर अशा प्रकारे मॅच संपलेले आहेत. भेटू डायरेक्ट आता सॅटर्डेला. मग सॅटर्डेला नाही येणार तू.